हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा 15 ऑगस्टच्या सकाळचं मॉर्निंगचा व्लॉग आहे. आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो सकाळी 6ला आणि आमचा रिते तर झोपेतच होता, त्यामुळे तो मोबाईलमध्ये बघा कसा बघतो आहे. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आकाश मिसळ हाऊसला थांबलो. आम्ही नेहमी पुण्याला जाताना तिथेच थांबतो, कारण तिथलं जे जेवण आहे आणि तिथली जी सर्विस आहे खूप फास्ट आहे आणि नीट अँड क्लीन आहे. सो आम्ही रितेसाठी मी डोसा ऑर्डर केलेला, रितेला डोसा आवडतो म्हणून, आणि एक पालकचाही डोसा मी ट्राय करून बघितला, छान होता. मिसळ घेतलेली, कांद्याची भजी, कोथिंबीर वडी, असं भरपूर काही घेतलेलं ब्रेकफास्ट करायला. मग आम्ही ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर हृदयला दिसली गाडी. तर हृदय गाडीत बसल्याशिवाय काय तो राहणार नव्हता. सो त्याला मग गाडीत चक्कर मारायला बसवला आणि त्या दिवशी भरपूर गर्दी होती सुट्टी असल्याने. सो एका गाडीत चक्कर मारून त्याचं मन बिलकुल भरलेलं नाही आहे. तो परत त्या गाडीतनं उतरून दुसऱ्या गाडीत बसला आणि परत चक्कर मारायला गेला. आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि पुण्यावरूनच आमचं ठरलं की आळंदीला आपण जाऊन यावं. सो ही आहे आळंदीची इंद्रायणी नदी. सो आम्ही मग दर्शनासाठी मंदिरात गेलो, पण भरपूर गर्दी होती त्या दिवशी. सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मी तिथे फर्स्ट टाईमच गेलेली. छान वाटलं, मस्त मंदिर आहे. तिथे फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, तरी पण मी व्हिडिओ थोडीशी शूट केली. भरपूर गर्दी असल्याने त्यांनी अलाव केलं नाही. त्यानंतर हे आहे तर इथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठेवलेली होती. घेऊन इंद्रायणी नदीमध्ये गेलो आणि तिथे त्याचे हातपाय धुतले. त्याला पाण्यात खेळायला छान वाटत होतं, तो तिथून निघायलाच तयार नव्हता. पण पावसाची थोडी भुरभुर सुरू झाली. सो आणि गर्दी पण भरपूर होती तिथे, त्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो. तिथून आम्ही थेट माझ्या दादांच्या वहिनीच्या घरी गेलो आणि थोडा वेळ रेस्ट केला आणि संध्याकाळी एंगेजमेंटसाठी आम्ही अशा तर रेडी झालो. तर आमचे सगळे रिलेटिव्स खूप दिवसांनी भेटले, त्यामुळे सगळे एकमेकींची गळाभेट घेत होते. आणि एंगेजमेंट स्टार्ट व्हायला फार उशीर झालेला. सो फायनली नवरी आली आणि ती स्टेजवर तिची पूजाविधी चाललेली आणि आम्ही साईडला इथे हृदय मी मस्त व्हिडिओ काढत होतो. इकडे बघ, हॅलो कर. त्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून जेवण केलं आणि आम्हाला लगेच नाशिकसाठी निघायचं होतं. रात्रीच आम्ही जेवण करून चेंज केले कपडे आणि नवरदेवासोबत फोटो काढले. सो माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.